धन्यवाद आकाश, आपण यायचंय सामनावीराचा पुरस्कार घेण्याकरिता. 33 धाबांची खेळी राहिली या मॅचचा हिरो. तर आपण सामनावीराचा पुरस्कार देत आहोत. दादांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान. मॅन ऑफ द मॅच. खूप चांगली बॅटिंग राहिली. 4 षटकार त्याच्या बॅटमधून आणि 1 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. आकाशला आपण सामनावीराचा पुरस्कार देत आहोत. खूप चांगली बॅटिंग. पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. टॉस जिंकलाय मोरे टीमनं. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आजच्या दिवसातील क्वालिफायर मॅच आपण पाहतोय. कालच्या दिवसात कोलिवली संघाने बाजी मारली. आजच्या दिवसातून कोणता संघ बाजी मारेल? तत्पूर्वी आपण ह्या 2 दिवसामध्ये ज्यांनी चांगलं समालोचन, प्रेक्षकांच्या मनावर भुलल करणारा आवाज, व्हॉइस ऑफ जेडके मोनितजी पाटील यांचा शुभ सत्कार आपण करत आहोत. रोहित कदम, आपण कुठे असेल तर या. आपल्या शुभ हस्ते व्हॉइस ऑफ जेडके मोनितजी पाटील यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. तर आपण शुभ सन्मान करत आहोत. ह्या 2 दिवसामध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकलात या स्पर्धेच्या माध्यमातून व्हॉइस ऑफ झिडके मोनितजी पाटील यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. या स्पर्धेचे आयोजक प्रणेते रोहित कदम यांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करत आहोत. खूप खूप धन्यवाद मोनितजी पाटील. तर जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे टॉस जिंकून निर्णय घेतला बॅटिंग करण्याचा आणि फिल्डिंग करण्याकरिता आमंत्रण दिलंय साक्रोली टीमला. सलामीच्या बॅटर्स आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. प्रणय आणि संकेत ही सलामीची जोडी. गोलंदाजी ट्रॅकवर पहिले षटक संघाचा कर्णधार आकाश पाटील. चला मॅचला सुरुवात करायची. 3 ओव्हरचा मॅच. कोणता संघ टॉप 4 मध्ये क्वालिफाय करेल ह्या मॅच नंतर त्याचं उत्तर आपल्याला मिळेल. तर पंचांचा इशारा आलाय. सामन्याला होती सुरुवात. पहिल्या सत्रातील पहिला बॉल. आकाश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. ह्यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू गली रिजन मध्ये जातोय. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं खातं खुळे होत असताना बॅटर आपण पाहतोय संकेतचं संघाचं खातं खुळे करत असताना आपण पाहतोय एक धाव फलकावर जोडली गेली. स्ट्रायकिंगला यावेळेस प्रणय. आकाश पाटील गोलंदाज ट्रॅकवर पुण्याच्या एकदा. यावेळेस बॅटची एज. एसटी रक्षक चांगल्या पद्धतीने झेल कंप्लीट करत असताना लागणारा हा पहिला धक्का प्रणयला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. पिंट्याने कॅच पकडली आहे.
पण आपण एस्टनच्या मागे केशवला पाहिलं. पहिल्या विकेटचं पतन झालं. प्रणय तंबूच्या आश्रयाला जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर आपण पाहतोय. चेतन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संकेतानी चेतनला मात्र इथून पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. ज्या पद्धतीनं पाहिलं तर मोठी धावसंख्या उभारायची असेल तर तुम्हाला पार्टनरशिप भागीदारी ही खूप महत्वाची. विकेट गेल्यानंतर मात्र स्वतःला सावरावं लागेल. त्यानंतर पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. हे करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये. डावकोरे आत्ताचा बॅटर चेतन सज्ज होताना आकाश पाटीलच्या विरोधामध्ये. यावेळेस फलटॉस होता. समोर खेळायचा होता. स्वतः फॉलोथ्रो मध्ये फील्ड करत असताना कुठलीही धाव यावेळेस बॅटरला घेता आली नाहीये. धावसंख्या स्थिर आहे 1 या अंकावर. एकंदरीत 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चांगली गोलंदाजी करत असताना आकाश पाटीलला आपण या पहिल्या ओव्हरमध्ये P1च्या ओव्हरमध्ये पाहतोय. यावेळेस पुढे सरसावून पावलांचा वापर केला होता. टायमिंग साधता आलं नव्हतं. चेंडू तेथेच गरंगळत राहिला. 1 धाव घेण्याची संधी होती बॅटरला. धावसंख्या 1च्या बढतीनं 2 या अंकावर जाऊन पोहोचली गेले. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपण पाहतोय. क्वालिफायर मॅच. टॉप 4 मध्ये कोणता संघ इथून पोहोचेल. ह्यावेळेस पलटी स्ट्रोक खेळायचा होता. चेंडूपासून दूर राहिले बॅटर. निर्धाव चेंडू. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 2 धावा फलकावर आहेत. गोलंदाज तयार. पुढील चेंडू. यावेळेस पावलांचा वापर जरूर केला गेला होता. चांगली लाईन पाहायला मिळाली आणि त्याचं कारण बनलं हा डॉट चेंडू. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये कमालीची बॉलिंग राहिली आहे आकाश पाटीलची. 2च धावा खर्च केल्यात आणि 1 गडी बाद करण्यात यश आलंय. प्रणयला माघारी परतवलं गेलं होतं पहिल्या ओव्हरमध्ये. कमालीची ओव्हर राहिली पहिली आकाश पाटीलची महत्वपूर्ण सामन्यामध्ये. दुसऱ्या षटकाकरिता गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो शैलेश. डावखुरा तुझा बॅटर चेतन स्ट्राईक एंडला. इथून मात्र ह्या दोन्ही बॅटरला आक्रमण मोठे फटके खेळावे लागतील. प्रयत्न करावे लागतील. मोठ्या फटक्यासाठी जावं लागेल. तेव्हा मात्र उच्चांक मोठा गाठता येऊ शकतोय. जर तरला मैदानाच्या आतमध्ये थारा नाहीये. तुम्हाला मेहनत कष्ट धाडस मैदानाच्या आतमध्ये सातत्याने करावा लागतोय. ह्यावेळेस चांगला स्ट्रोक मिड ऑफच्या वरनं. मात्र शेवटच्या क्षणाला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं जगदीश शेळकेचं. चेंडूला अडवलं गेलं. त्या दरम्यान 3 धावा कंप्लीट करत असताना आपण बॅटरला पाहिलं. धावसंख्या 3च्या बढतीनं जाऊन पोहोचली गेले 5 या अंकावर. चांगला स्ट्रोक इनफिल्डच्या वरनं. सरळ चेंडू सीमा रेषेजवळ गेला होता परंतु शेवटच्या क्षणाला चांगले एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळालं जगदीश शेळके ह्या खेळाडूच्या माध्यमातून. 1 धाव जरूर वाचवली टीमसाठी. संघाची टोटल 5 या अंकावर. दुसऱ्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ. गोलंदाज तयार शैलेश. ह्यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू. चांगला झेल. इथे मात्र कंप्लीट करत असताना फलंदाजाला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. विकेट क्रमांक 2.
आणि म्हटलं जातं ना, कष्ट ही अशी चावी आहे की जी नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा दरवाजे उघडत असते. आणि असं ह्या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या अगोदरच्या मॅचमध्ये पाहिलं असेल, आकाश मागं ठरला होता. या मॅचमध्ये चांगली मेहनत केली, कष्ट केले. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2च धावा खर्च केल्या आणि शैलेश या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी करतोय. त्याच पद्धतीची गोलंदाजी ह्या मॅचमध्ये या ओव्हरमध्ये सध्या तरी करत आहेत. न्यू बॅटर आपण पाहतोय विशाल स्ट्राईक एंडला, शैलेशच्या विरोधामध्ये स्ट्राईक एंडवर. यावेळेस फुल टॉस आहे. पावलांचा वापर, संधी होती गणेशला. झेल पकडण्याचे एफर्ट्स चांगले पाहायला मिळाले. झेल जरूर सुटला असेल, परंतु एफर्ट्स खूप महत्वाचे असतात मैदानाच्या आतमध्ये. थोडासा लो होता कॅच, प्रयत्न जरूर राहिले, झोकले होते गणेश मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या बढतीनं धावफलक 6 अंकावर. सेकंडला यावेळेस सेकंडला आपण पाहतोय चेतन, नॉन स्ट्राईक एंडला विशाल. ह्या दोन्ही बॅटरवर जिम्मेदारी असेल. चांगले स्ट्रोक, चांगल्या धाबा इथून मात्र जमा कराव्या लागतील या दोन्ही बॅटरला. यावेळेस चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे तिथं उपस्थित. जगदीश, चांगला झेल, फलंदाज फेल, लागणारा 3रा धक्का. झालं 6-3 अशी परिस्थिती मोरी टीमची. आता परिस्थितीतून वाट काढावी लागेल. तर मात्र जे घडलंय ते मात्र विसरून पुढे काय करायचं ही रणनीतीने पुढे जावं लागेल या दोन्ही बॅटरला. न्यू बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये गणेश दाखल झाला. स्ट्राईक एंडवर सज्ज होताना शैलेशच्या विरोधामध्ये. ह्यावेळेस स्ट्रोक चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तुषार भोईर उभा ठाकलाय. अजून एक विकेटचं होईल पतन. न्यू बॅटर आपण पाहतोय राज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये शैलेश हे गोलंदाज करत आहेत. या षटकातील अंतिम चेंडू. ह्यावेळेस सन्मान दिला गेला, ढकललं गेलं ऑफ साईडला. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या बढतीनं धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचले गेले 7 अंकावर. 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय, संपन्न झालाय. 7-4 अशी परिस्थिती मोरे टीमची. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना 7-4 पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या आकाशने 2. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या 5 शैलेशनं. आकाशला 1 विकेट मिळाली तर शैलेशला 3 विकेट. कमालीची गोलंदाजी राहिली मागील षटकामध्ये. लाईन लेन चांगली, त्यानंतर विकेट आणि थांबवलं गेलं मोरे टीमला 7 अंकावर. तर मात्र अंतिम षटक असेल. या षटकामध्ये 10-15 धाबा आल्या तर एक लढण्यापुरतं टोटल होऊ शकतंय. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय तुषार भोईर. ह्यावेळेस आडव्या बॅटने खेळायचा होता. चेंडूपासून दूर राहिल्या बॅटर. निर्धाव चेंडू.
7-4 अशी परिस्थिती. तिसऱ्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ. अंतिम 5 बॉलचा खेळ बाकी. पहिल्या सत्रातील गोलंदाज तुषार भोईर गोलंदाज ट्रॅकवर. ह्यावेळेस बॅटची एज, फलंदाज फेल. 5व्या विकेटचं पतन. न्यू बॅटर आपण पाहतोय विराज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावपलकावर 7 धावा आहेत. 5 गडी बाद झालेत. एक दयनीय अवस्था आपल्याला पाहायला मिळते मोरे टीमची. 7 वर 5 बाद. चांगली गोलंदाजी राहिली आहे या महत्वपूर्ण मॅच मध्ये. आई गावदेव साक्रोली टीम एफर्ट्स खूप चांगले राहिलेत. गोलंदाज असो, क्षेत्ररक्षक असो, आणि त्याचं कारण म्हणले 7 धावा आतापर्यंत करता आल्यात. ह्यावेळेस चुकी करतोय आकाश पाटील. एक धाव मिळेल धावपळकावर. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 8 हे अंकावर. आठ धावा पलकावर आहेत. अंतिम 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. ह्या 3 चेंडूवर एखादा मोठा पटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल बॅटरच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय विशाल. त्या पथकातून ते जाणला जातोय हा बॅटर. चांगली गोलंदाजी, चांगली लाईन लेंथ, निर्धाव चेंडू. ह्या मॅच मध्ये कमालीची गोलंदाजी राहिली आहे. तिन्ही गोलंदाजांचा आपण विचार केला तर आकाश चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये, अप्रतिम गोलंदाजी शैलेशची, आणि अंतिम षटकामध्ये तुषार चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 1च धाव खर्च केले, त्यामध्ये 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. ह्यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. 2 धाबा इथे मात्र कंप्लीट झाल्यात. 2 धाबेने धावपलक जाऊन पोहोचलं गेलंय 10 या अंकावर. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल या सत्रातील. पहिल्या सत्रातील आपण पाहतोय पहिल्या सत्रातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय पुण्याचे एकदा तुषार भोईर थोडंसं इंजर्ड झाला होता. स्वतःला सावरत असताना गोलंदाजी ट्रॅकवर. 10 धाबा फलकावर आहेत. पंच आमच्याकडे वळत आहेत. हा चेंडू स्क्वेअर आहे अशी उद्घोषणा केली जाते. व्हाईट बॉलचा इशारा. 1 सिंगल. सिंगलच्या बढतीनं धावफलक 11. आजच्या दिवसातील शेवटचा सामना क्वालिफायर मॅच आपण पाहतोय. लो स्कोरिंग सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी राहिली या मॅच मध्ये आई गावदेवी साक्रोली टीमची. यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक शैलेश येतो चेंडू खाली. चांगला झेल. इनिंगच्या अंतिम चेंडूवर येते विकेट. इनिंगची होती समाप्ती. धन्यवाद डीजे. धन्यवाद धन्यवाद. तर पहिल्या सत्राचा खेळ झालाय समाप्त. 11 बनवल्या गेल्यात. मोरे टीमनं 12 कराव्या लागतील विजयाकरिता.
साकरोली टीम समोर हे लक्ष असेल. लो स्कोरिंग सामना पाहायला मिळतोय. चला चेंडूची पूर्तता मैदानामध्ये करायची आहे. मुरे संघ क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. च्या दिवसामध्ये तुम्हाला ज्युनियर गटाचे सामने पाहायला मिळणार आहेत. पहिला सामना आपल्याला ठीक 9 वाजता आपल्यास भेटीत येणार आहे. आई गावदेवी पारिवली बी च्या विरोधात दत्तकृपा कोलिवली ही पहिली मॅच. त्यानंतर दुसरी मॅच आपल्यास भेटीत येणार आहे MCC मापुलीच्या विरोधात स्वर्गीय भावेश स्मृती चषक भवानी जय भवानी करंजवाडे. तिसरी मॅच अलखिली विपक्षात कोल्ह्याचा पाडा आणि चौथी मॅच आई गावदेव नानिकच्या विरोधात इब्राहिम स्पोर्ट्स मापोली. पहिल्या सत्रामध्ये 11 धावा बनवल्यात, 12चा चेस. उद्या ठीक 9 वाजता पहिल्या मॅचला सुरुवात होईल. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय जगदीश, नॉन स्ट्राईक एंडला आकाश पाटील, तर गोलंदाज ट्रॅकवर पहिल्या षटकाकरिता गणेश. पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीचा राहिलाय. निर्धावच्या स्वरूपात या चेंडूची सांगता केली गेली. गोलंदाज गणेश पुण्याच्या एकदा गोलंदाज ट्रॅकवर. बारा धावांचा चेस, एक मापक आव्हान. लो स्कोरिंग सामना राहिलाय आजच्या दिवसातील हा क्वालिफायर मॅच. कालच्या दिवसामध्ये कोलिवली टीम क्वालिफाय झाले टॉप 4 मध्ये. तर मात्र कोणता संघ टॉप 4 मध्ये क्वालिफाय होईल ह्यावेळेस पुढे सरसावून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न अनसक्सेस राहिलेच बॅटर. तर मात्र बॅटची एज होती. विकेटचं इथं मात्र होईल पतन. जगदीश शेळकेला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. विकेट आली आहे. जगदीश माघारी परतला गेलाय. लक्ष छोटं जरूर आहे परंतु प्रयत्न केले जातील. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तुषार. अजून एक चांगला चेंडू. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली गणेशनं. पहिला चेंडू डॉट राहिला, दुसऱ्या चेंडूवर जगदीशला माघारी परतवलं गेलं, तिसरा चेंडू निर्धाव राहिलाय. आतापर्यंत कुठली धाव खर्च केली नाही. अशा चेंडूची पूर्तता करावी लागेल या गोलंदाजाला. या 11 धावा डिपेंड करायच्या असतील तर मात्र चांगली लाईन लेंथ आणि फलंदाजाला मात्र धावांपासून दूर ठेवावं लागेल. ह्यावेळेस फुल टॉस होता. एक सिंगल इथे मात्र मिळेल. पहिली धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र बीमरसाठी तिसऱ्या पंचांची मागणी केली पंचांनी.
पेर डिलिव्हरी. चौथ्या चेंडूवर सिंगल आली आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या सत्रामध्ये जरूर धावा कमी झाल्या आहेत, प्रयत्न केले जात आहेत त्या धावा डिपेंड करण्याचं. ह्या बेस ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू निघून चालला. एक धाव कंप्लीट झाली. एके धावेने धावफलक पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय दोन्ही अंकावर. ते मात्र सेन्सिबल क्रिकेट दाखवत असताना आकाश पाटीलला आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने पाहिलं तर समोर धावा कमी आहेत. सिंगलने सुद्धा धावा चेस होऊ शकतायत. ह्यावेळेस ऑन साईडला डीपमधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न सक्सेस राहिलेत बॅटर. 2 धावेने धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचले गेलाय 4 या अंकावर. पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. आता मात्र 12 मध्ये 8 धाब्यांची आवश्यकता आहे. दुसऱ्या षटकाकरिता गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहतोय चेतन. हे षटक महत्वपूर्ण असेल मोरे टीमसाठी. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि फॅक्टर ठरू शकतो विकेट. विकेट मिळवल्या तर मात्र फलंदाजांना रोखू शकतायत, परंतु आकाश पाटील स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. अनुभव आहे आकाशकडे. या परिस्थितीतून अनेक सामने त्याने फिरवलेत. गोलंदाज चेतन. गोलंदाज ट्रॅकवर समोर आकाश पाटील. ह्यावेळेस ऑन ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. एक सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचले गेले 5. रणनीती चांगली आहे. ज्या पद्धतीनं पाहिलं तर मोठ्या पटकांची आवश्यकता नाहीये. सिंगलने सुद्धा ते काम होऊ शकतंय आणि तेच जाणलंय दोन्ही बॅटरनी. आतापर्यंत सिंगलने पुढे धावफलक नेण्याचं काम ह्या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सेकंडला यावेळेस तुषार भोईर. ह्यावेळेस चांगला चेंडू. ट्रायचा स्ट्रोक जरूर खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. चेंडू थोडासा खाली राहिला आणि निर्धावच्या स्वरूपात चेंडूची हाताळणी झाली. ह्यावेळेस फुल टॉस आहे. समोर खेळले. फॉलो थ्रो मध्ये स्वतः फील्ड करत असताना आपण पाहिलं. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या बढतीनं धावफलक पुढे जाईल. जाऊन पोहोचले गेले 6. अजून 6 धाब्यांची आवश्यकता. चेंडूंचा विचार केला तर अजून 9 चेंडू 6 धाब्यांची आवश्यकता. प्रयत्न केले जात आहेत मोरे टीमच्या माध्यमातून. ह्यावेळेस एज आहे. गलीमध्ये चेंडू निघून चालला. एके धावेकरिता एकच धाव मिळेल. एके धावेने धावफलक पुढे जाईल. 7 धाबा फलकावर आहेत. अजून 5 धाब्यांची आवश्यकता. चेंडूंचा विचार केला तर 8 चेंडू 5. स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय तुषार भोईर. गोलंदाज तयार. यावेळी चेंडू हवेत आहे. संधी बनली. संधीचं सोनं केलं जातंय क्षेत्ररक्षक माध्यमातून. विकेटचं होईल पतन.
आणि म्हटलं जातं ना, शत्रूला कमकुवत समजू नका, मग त्याला खूप बलवानी आणि समजून घाबरून जाऊ नका. जरूर पहिल्या सत्रामध्ये धावा कमी झाल्या आहेत, परंतु प्रयत्न केले जात आहेत. आता मात्र 7 चेंडू 5 धाब्यांची आवश्यकता. मापक आव्हान जरूर होतं, परंतु प्रयत्न मुरे टीम करत आहेत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस चांगला चेंडू. निर्धावन दुसऱ्या षटकाची होती सुरुवात. दोन ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 7 बनवले आहेत. आता मात्र 6 चेंडूमध्ये विजयाकरिता धावा आवश्यक आहेत त्या 5. जर आपण पाहिलं तर पहिल्या सत्रात सुद्धा 2 ओव्हरमध्ये 7च धावा होत्या आणि दुसऱ्या सत्रात सुद्धा 2 ओव्हरमध्ये 7च धावा आहेत, म्हणजे मॅच बनली. आता मात्र 6 चेंडू विजयाकरिता 5 धाब्यांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर संचित. सेकंडला आपण पाहतोय आकाश पाटील. टीमचा कर्णधार आकाश पाटील ही जिम्मेदारी असेल. 6 मध्ये 5 बनवाव्या लागतील टॉप 4 मध्ये क्वालिफाय व्हायचं असेल तर. कोणता संघ विजयाचा आनंद साजरा करेल, कोणता संघ पराभवाचं दुःख लपेल, हे 6 चेंडू सांगून जातील. 6 चेंडू 5 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. संचित गोलंदाजी ट्रॅकवर. समोर बॅटर आकाश पाटील. सिली पॉइंट लगावला गेलाय. त्यावेळेस पहिलाच बॉल. चांगली लाईन. निर्धाव चेंडू. आता मात्र 5 चेंडू 5 धाबा. कमालीची गोलंदाजी राहिली. आणि क्रिकेट विश्वात आपण पाहिलं असेल, लो स्कोरिंग सामने अटीतटीचे राहिलेत. त्या पद्धतीचा सामना मात्र हा पाहायला मिळतोय. पहिल्या सत्रामध्ये 11 बनवल्या, मात्र घाम फोडलाय साकरोल टीमला 12 धावा करण्याकरिता. ह्यावेळेस ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू. पंच आमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 1च्या माध्यमातून पुढे जाईल, पोहोचेल 8. आता मात्र 4 धाव्यांची आवश्यकता. पाच चेंडू 4 असं समीकरण. गोलंदाज संचित गोलंदाज ट्रॅकवर. चांगला चेंडू. चांगला चेंडू. पुढे एकदा 4 बॉल 4 धावा. कमालीची गोलंदाजी राहिली या दुसऱ्या सत्रामध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये गणेशने चांगली बॉलिंग केली. दुसऱ्या ओव्हरमध्ये चेतन असरदार राहिला आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये संचित मात्र चांगली गोलंदाजी करतोय. अतिच्या स्वरूपामध्ये 1 धाव जरूर दिले. पण समीकरण पाहिलं तर 4 चेंडू 4 धावा. ह्यावेळेस अजून एक चांगला चेंडू. तर मात्र 3 चेंडू 4 धावा. कमालची गोलंदाजी. 3 चेंडू डॉट हाताळलेत. अतिरिक्त धाव जरूर दिली. समोर आकाश पाटील सारखा अनुभवी खेळाडू आहे, त्याच्या विरोधात मात्र चांगली लाईन लेंथ. 3 चेंडू 4 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये.
दोन्ही टीमसाठी मी एकच म्हणेन, संकटांना भिवू नका, संकटांना संधी मानून त्यावर मात करा. इथून मात्र 3 मध्ये 4 बनवले जातील का, की गोलंदाज मात्र पुढील 3 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळेल. 3 चेंडू 4 असं समीकरण. यावेळेस आकाशच्या बॅट मधून हा आलाय विजयाचा षटकार. अभिनंदन.